कशी काय बेडवरून पडली? दाखव बघू. काही बोलू नका तुम्ही प्रीतम. आता वेळ मिळालाय तुम्हाला माझ्याकडे यायला. विचार केलाय का हो? किती वाईट वाटलं असेल मला. घरात कोणीच नव्हतं. माझा पाय मुरगळला, मी पडले, मला लागलं, पण तुम्ही नव्हता. शेवटी सावित्री आत्याने सावरलं मला. तिच्याकडून मला कळलं की तुम्ही पारूसोबत बाहेर गेला होता. काय चाललंय तुमचं प्रीतम? नक्की काय सुरू आहे? काय सुरू आहे म्हणजे? नेमकं काय म्हणायचं तुला? हे बघा, मला माहितीये की तुमच्यात आणि पारू मध्ये खूप चांगली मैत्री आहे, पण मी बायको आहे ना तुमची. तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर. आज जेव्हा सगळ्यात जास्त मला फक्त तुमची गरज होती तर तुम्ही पारू सोबत बाहेर गेला होता. तुम्हाला असं नाही वाटत आहे का प्रीतम की तुम्ही माझ्यापेक्षा त्या पारूला जास्त महत्व देताय? प्रीतम अहो, आणखीन पण लोक आहेत तुमच्या आयुष्यात. आज आई मला विचारत होत्या प्रीतम कुठे गेलाय म्हणून. काय सांगणार होते मी त्यांना? बोला ना, काय उत्तर देणार आहे मी? इथे मलाच माहित नाहीये माझा नवरा कुठे गेलाय, काय करतोय, तर मी काय? हो, हळू हळू हळू. हे बघ, ओके, हे बघ, कळतंय मला. हा, सगळं कळतंय, पण असे खूप महत्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो ना. काय महत्वाचं काम प्रीतम? बोला ना, कसलं महत्वाचं काम? जगात असं कुठलं महत्वाचं काम आहे जे तुम्ही तुमच्या बायकोला मला नाही सांगू शकत? प्रिया, जस्ट ट्रस्ट मी, ओके? सिरियसली माझं एक खूप महत्वाचं काम आहे जे मी तुला काय आता घरच्यांना पण नाही सांगू शकत. प्लीज मला आता काहीच नको विचार. नाही नाही प्रीतम, असं नाही होत. प्रीतम अहो, मी पार्टनर आहे ना तुमची. आपल्या दोघांमध्ये ना असं काहीच नसलं पाहिजे जे आपण एकमेकांना नाही सांगू शकत. याच गोष्टीवर तर नवरा बायकोचं नातं कायम असतं ना. यालाच ट्रान्सपरन्सी म्हणतात. मग इथला गेम मीच संपवणार. करेक्ट ना सासू? मग तीच असू मग. तुला संपवायचा आहे ना खेळ, तू संपव, ठीक आहे? माझी काहीच हरकत नाही. पण त्या दिवशी तू घरी आलीस आणि तशीच मोकळ्या हाताने परत गेलीस. किर्लोस्करांना हे शोभत नाही अगं. म्हणून आज इथे मी स्वतः तुला गिफ्ट द्यायला आले. गिफ्ट? सासूमाम, तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलंय? द्या ना मग. तुम्हाला माहितीये मला किती दिवस झालं कोणी गिफ्टच नाही दिलं. अँड यू नो व्हॉट, आय एम क्रेझी फॉर गिफ्ट्स. या मला गिफ्ट. कुठे? त्यांना बाहेर घेऊन जा. हाऊ डेअर यू. माझ्याच ऑफिस मध्ये येऊन माझ्यावर हात उचलला तू. काय करणार? लहान मुलांच्या वर्ताण झालंय तुझं. समजावून सुद्धा कळत नाहीये. शब्दांच्या पलीकडे हातच काम करतो ना. अरे पण तुला तर मार खायची पण सवय झाली आहे नाही दिशा? तुला काय वाटलं तू एवढी हुशार आहेस की तू ठरवशील आणि किर्लोस्कर साम्राज्याला बर्बाद करशील? स्वप्न बघावीत, पण ती चांगली स्वप्न बघावी. टक्कर घेताना आपण कोणाशी टक्कर घेतोय याचं तरी भान असावं ना माणसाला. किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला उद्ध्वस्त करण्यासाठी तू आमचे प्रोडक्ट्स कॉपी केलेस, पण आम्ही तेच प्रोडक्ट्स विकत घेतले. तुला माहिती पुरवणारा माणूस आम्ही पकडला. टेंडरच्या वेळेला तू जी काही खोटी कागदपत्र सबमिट केली होतीस तिथेच चुकलीस दिशा.
अहिल्या 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 वेल डन. खूप दिवसांनी असं कोणीतरी भेटलंय जिच्याशी हा गेम खेळताना खूप मज्जा येणार आहे. माझ्या डोक्याला मेजर शॉट दिलायस तू. आणि आता तर ना तुला हरवण्याची नशा चढते माझ्यात. आत्तापर्यंत मी माझी कंपनी, प्रॉपर्टी, माझं प्रेस्टीज सगळं पणाला लावून तुझ्याशी भिडले, पण मीच स्टुपिड ठरले. त्यातलं काहीच करण्याची गरज नव्हती. पण असो, या पुढची चाल मी अशी खेळेन की तू परत उभी सुद्धा राहण्यालायक राहणार नाहीस. तुझ्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे ना तुझं. आता त्याच तुझ्या घरातल्या लोकांना तडफडून मरताना बघशील तू. आणि त्यांचं मरण असं असेल ना की त्यांच्या जगण्याऐवजी त्यांच्या मरणाची माझ्याकडे येऊन भीक मागशील आणि मी अशीच तुझ्या कानाखाली सणसणीत पेटवून माझा बदला घेईन. आणि मग तुला कळेल की या दिशाचा इको हर्ट केल्यावर ती कसा बदला घेते ते.